मित्रांनो, नवीन दिवस नवीन सुरुवात. तर आज आम्ही डेकोरचा सेकंड डे आमचा आणि आता आम्ही चालू करतोय टिश्यू वगैरे लावून एकदम भक्कम करायला. तर बघूया. तर या सगळ्यांना आम्ही सोडायला चाललोय. डेकोरचं काम बाकी आता आम्ही दोघं करणार आहेत. हे लोक दुसरी कामं करायला जाणार आहेत. आता आम्ही 2 दिवस अथर्वकडे राहिलो. खूप बरं वाटलं बोईसरला. अथर्वने आमची सगळी चांगली सोय केली. तर मित्रांनो, आता आम्ही त्यांना सोडून आलोय आणि ते लोक गेले तिघं. त्यांना थोडं काम होतं आणि आता आम्ही दोघं उरलेत आणि मी. तर आता हे बघ, बाकीचं डेकोरेशन बाकी आहे ते आम्ही करतोय. तर आता व्लॉग बघता बघता हे डे 4 आणि आता हे सगळं आपलं डेकोरेशन दाखवलेलं आहे. सगळं पसारा पडलेला आहे इकडे तिकडे आणि सगळं असंच ठेवलेलं आहे. आणि त्यांना सोडून आलो आम्ही आणि आता आम्ही पुढचं डेकोरेशन करतोय. तर टाइमलॅप्स बघा. तर मित्रांनो, आमच्याकडे टाईम नाही आहे. पैसे असून आमच्याकडे खायला टाईम नाही आहे. आता आम्ही काय खातोय बघा. आमच्याकडे लेटस उरलेलं, त्यावर आम्ही मेव टाकलं आहे आणि टोमॅटो केचप टाकून खातोय. अशी आमची परिस्थिती झाली आहे. पासून आम्ही काम करतोय. 7 वाजले तरी आमचं अजून काम झालं नाही आहे. अजून टिश्यू लावायचे आहेत, कलर करायचं आहे. तर तुम्ही टाईमटेप्समध्ये बघतच आहेत किती काम करतोय आम्ही. लेटस खातो, थोडंसं पोट भरतो थोडंसं आणि मग परत कामाला लागूया. टाइमलॅप्स बघा. वाजले ते म्हणजे 8 आणि अजून आम्ही कटिंगच करतोय. हे बघा, हे बघा, पूर्ण कटिंग केलेली आहे. आता अजून करतोच आहे. ती झाल्यावर मग सगळं पेंट वगैरे करूया. खूप स्ट्रगल केलेत. आता अजून आमचं काम बाकी आहे आणि आम्ही आता शेफ स्पेशल बनवतोय, ती म्हणजे खिचडी. खिचडीमध्ये सगळं आम्ही टाकलं आहे. आता भूक लागली आहे, काय आहे नाही, टाईम नाही आहे आमच्याकडे. त्यामुळे आम्ही कदाचित खाता खाता पण डेकोर करू शकतो, नाही तर मग सोडून पण जाऊ शकतो. अशी आमची परिस्थिती झालेली आहे. आणि हा राईस, फ्राईड राईस कालचा उरलेला आहे. आणि आमची सगळी स्पेशल या शेफ स्पेशल खिचडी आहे. आणि हे बघा, सगळा पसारा टाकलेला आहे. असंच माहीतच असेल, आम्ही सकाळपासून काम करतोय आणि आता वाजले ते रात्रीचे 9. मित्रांनो, आमची फायनल याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला सांगेल कशी रेसिपी आहे याची. हे बघा, सगळं पसारा पण पडलेला आहे इकडे आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही थकावट बघू शकता किती आहे. पण आता स्ट्रगल करावंच लागणार आहे कॉमेड्यासाठी. आता मी याचं आमचं सिलिंग आहे त्याला कलर करणार आहे. तर बघूया. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आमचं अजून डेकोर चालूच आहे. आम्ही करतायत. पूर्ण रात्र झाली आहे आणि पूर्ण गाव पण शांत झालेलं आहे. वर्क ऑन प्रोग्रेस. होएगा सब होएगा. इकडे सुकट टाकल्यात आणि आपलं टाइम लॅप्स पण काढत ठेवले.
तर मित्रांनो खूप काम झालेलं आहे आणि आता वाजलेत ते म्हणजे 1 रात्रीचं आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलंच टाईमलॅप्स खूप येत आहेत. आता पण एक नवीन टाईमलॅप्स येतो आहे. सगळं क्लीन करतो आहे आता, म्हणजे ऑलमोस्ट काम झालेलं आहे आमचं. गाणी लावलेली आहेत आणि मस्तपैकी काम चालू आहे आमचं. तर आता तुम्ही टाईमलॅप्सचा एन्जॉय करा. आणि मला माहिती आहे या व्हिडिओत खूप टाईमलॅप्स येत आहेत कारण पूर्ण दिवस वर्क चालू आहे आमचं. आणि आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 1, सकाळी 10 वाजेपासून आम्ही काम करतो आहे. तर टाईमलॅप्सचा आनंद घ्या. तर मित्रांनो आपलं हे सगळं डेकोर झालेलं आहे आणि यानंतरची जी मेहनत लागते ती बघा. सगळं घासून कलर काढावा लागतो, नाही तर आईचा ओरडा पण पडतो आपल्याला. त्यामुळे आईच्या ओरडा न खाण्यासाठी आपल्याला पूर्ण ओटा क्लीन करायचा आहे. आणि इकडे पण सगळं पडलेलं आहे, ते पण सगळं क्लीन करतो आता. तर टाईमलॅप्स बघा आता तुम्ही. ची साफसफाई वगैरे झालेली आहे आणि हा पूर्ण आमचा डेकोर आहे स्टॉलचा. असं तुम्हाला काही समजणार नाही, ते मी तुम्हाला उद्या स्टॉलवर जाऊनच दाखवणार आहे. आता वाजलेत ते म्हणजे रात्री पहाटेचे 3:30. तर आमचा हा पूर्ण असा डेकोर झालेला आहे. सगळं घेऊन चालले आहेत आम्ही दोघं, ते म्हणजे विरारला. आणि मग विरारला आमच्या पार्टनर्सला देऊ आम्ही. आणि मग पुढचं म्हणजे आम्हाला तर सकाळी लवकरच जायचं आहे कारण हे डेकोर आम्हाला स्टॉलसाठी लावायचं आहे. एवढी मेहनत केली, लावायचं तर लागेलच. आणि आता हा व्लॉग आहे तो डे 5चा असणार आहे. तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. आणि ही सिरीज अजून येणार आहे, ते घाबरू नका. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.